झी 24 तास एक पाऊल पुढे। तारूड काँग्रेस राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवलंय। काँग्रेसनं 76 पैकी 40 जागांवर विजय मिळवलाय, तर जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनं केवळ 18 जागीच विजय मिळवलाय। स्वाभिमानी विकास आघाडीनं 8 तर 8 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाले। मनसेनंही 1 जागा जिंकत सांगलीमध्ये खातं उघडलंय। या निवडणुकीमध्ये काँग्रेसची सूत्र मदन पाटील यांच्याकडे तर राष्ट्रवादीची सूत्र ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्याकडे होते। राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस आघाडीत या निवडणुकीच्या निमित्तानं चांगलाच कलगीतुरा रंगला होता। ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक होती, मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाल्यामुळे जयंत पाटील यांना धक्का बसलाय, तर मदन पाटील यांचं महापालिकेवरचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालंय। काँग्रेसचे स्थानिक नेते आणि मावळते महापौर इद्रिस नायकोडी यांच्याशी आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांनी केलेली ही चर्चा। आपल्यासोबत महापौर इद्रिस नायकोडी आहे, त्यांच्याकडून काँग्रेसच्या विजयाची नेमकी काय कारण आहे ती बघू। काँग्रेसचं बाजी मारलेली आहे, विजयानंतर आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? ज्या पद्धतीने यांनी प्रचाराला सुरुवात केली की खालच्या पातळीची भाषा वापरली गेली, व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका टिप्पणी केली गेली। खालच्या लोकांनी टीका टिप्पणी केली तर ठीक आहे, पण प्रमुख म्हणणारे जबाबदार असणाऱ्या मंडळींनीच आपली पातळी सोडली आणि त्यामुळं त्यांचा जो 5 वर्षाचा कारभार होता, तो कारभार त्याबद्दल लोकांच्यातला असंतोष हा पहिला त्या ठिकाणी होताच। पुन्हा या निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्याकडनं जी काही कुटील कारस्थानं केली गेली, जसं उदाहरणार्थ माझा अर्ज बाद करणं वगैरे, म्हणजे एक तर मैदानातून लढायचं धाडस नाही, मनोबल नाही आणि त्यामुळं अर्ज बाद करून आपण जिंकलो अशा आविर्भाव होते। या प्रचारादरम्यान इस्लामपूरचं पार्सल इस्लामला पाठवलं जाईल हे एक प्रचार मुद्दा होता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना राष्ट्रवादीने ती उमेदवारी दिली होती, हा एक मुद्दा होता। नेमकं काँग्रेसच्या विजयाची काय कारणं सांगता येईल किंवा राष्ट्रवादीच्या पराभवाची काय कारणं सांगता येईल? पार्सलचा जो काही विषय होता तो मी कधी बोललो नाही, पण मला माहिती होतं की लोक हे पार्सल पाठवण्याचं काम करत असतात लोक, आणि लोकांनी ते पार्सल कुठे पाठवायचं तिथं पाठवलेलं आहे। राष्ट्रवादीचा पराभव होणारच होता, त्यासाठी काही कारणाची आवश्यकता नव्हती, कारण त्यांचं काय कामच नाही, केवळ फक्त कार्यकर्ते विकत घेणे आणि पैसा सोडणे। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना त्या ठिकाणी तिकीट दिली गेली। जनतेने मात्र स्पष्टपणानं सर्व हे प्रकार नकारलेले आहेत, हे मात्र अभिमानास्पद बाब आहे। हे होते महापौर इद्रिस नायकोडी यांनी हे सांगितलेलं आहे की जनतेने कौल काँग्रेसच्या बाजूने दिलेला आहे। राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र जरी असले तरी सुद्धा सांगली महापालिकेमध्ये दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरुद्ध लढत होते आणि यामध्ये राष्ट्रवादीला मोठा फटका बसलेला आहे आणि काँग्रेसने अखेर बाजी मारलेली आहे। झी मीडियासाठी अमित सोबत रवींद्र कांबळे, सांगली। झी 24 तास एक पाऊल पुढे।